तर आज सकाळ सकाळी मला व्हॉट्सअपवरून ग्राफिक्सची एक ऑर्डर आली. पहिला तर त्यांनी रेट्स विचारून घेतले. परवडतंय असं समजल्यावर लगेचच सगळा कॉन्टेंट शेअर केला. त्यांनी अगदी पहिल्याच कॉन्व्हर्सेशनमध्ये सगळे डिटेल्स लगेचच पाठवले. तशी तर ही डिझाईन मी आता 10 मिनिटात लगेचच बनवून देऊ शकते आणि लगेचच पेमेंट पण घेऊ शकते. पण माझी 3 छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांना त्यांची मम्मा सारखी सारखी लागते. त्यामुळे मी कोणत्याही कामाची डेडलाईन जरा जास्तच घेते. नमस्कार मंडळी, मी क्षितिजा, एक आई, एक गृहिणी आणि त्यासोबतच स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने धावणारी एक उद्योजिका. मला नेहमीच भरपूर महिला विचारतात, तू तुझे घर, 3 मुलं आणि त्यासोबतच तुझे काम कसं ग मॅनेज करतेस? आता काही गोष्टी तोंडी सांगून समजत नाहीत, त्या प्रत्यक्षातच सांगाव्या लागतात. भरपूर महिलांना घर सांभाळताना स्वतःचं करिअर घडवणं खूप कठीण वाटतं. बाहेर कामाला जायचं म्हटल्यावरती घराकडे कोण बघणार आणि घरातून करायचं तर काय करायचं? जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे तर ते राहूनच जातं. पण माझ्यासाठी एक गोष्ट गेम चेंजर ठरली, ती म्हणजे मोबाईलवरून फ्रीलान्सिंग. तर 5 वर्षापूर्वी मला ही कल्पना सुचली आणि तेव्हापासून मी मोबाईलवरून ग्राफिक डिझाईनचे काम करायला चालू केले, ज्याचा फायदा मला आज होतोय. फक्त मोबाईल वापरून मी क्लायंटचे ऑर्डर घेते आणि त्या पूर्ण करून सुद्धा मोबाईलवरूनच देते. 3 लहान मुलं असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं व त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध असणं मला खूप गरजेचे वाटायचे. सोबतच त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी माझ्याकडून जितके होईल तितके करायचे, तर हे सुद्धा मला तितकंच महत्त्वाचं वाटायचं. दिवसभर माझे रुटीन असेच चालू असते. काम चालू करायचे, बाळ उठलं की हातातलं काम सोडून त्याला पहिला घ्यायचं. मी ग्राफिक डिझायनिंग सोबतच अकॅडमी पण चालवते, ज्यामध्ये मी ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, यूट्यूब मास्टर क्लास, व्हिडिओ एडिटिंग तर या सर्व गोष्टी शिकवते. तर त्यासाठी मला यूट्यूबवर नेहमीच कॉन्टेंट क्रिएट करून आपले व्हिडिओज अपलोड करावे लागतात. तर तो कॉन्टेंट रेकॉर्ड करणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरतच असते. 10-15 मिनिटांच्या रेकॉर्डिंगसाठी कधी कधी मला 2 तास तर कधी कधी 2 दिवस पण लागतात. पण करणार तरी काय, मुलांसोबतच काम पण तितकेच महत्त्वाचे आहे. तर सुरुवातीला मी फ्रीलान्सिंग करायचे. बरेच लोक बोलतात फ्रीलान्सिंगमध्ये क्लायंट्सच मिळत नाहीत, पण स्वतःमध्ये पेशन्स, गुड स्किल्स, पॉझिटिव्हिटी आणि खरंच काहीतरी करून दाखवायची इच्छा असेल ना, तर कितीतरी अशक्य गोष्टी ज्या असतात ना, तर त्या आपल्यासाठी शक्य वाटतात. तर माझ्याकडे लॅपटॉप आहे, पण लॅपटॉप उघडून त्यावर काम करण्याची काहीच सोय नाही. लॅपटॉप उघडल्या माझ्या 2 छोट्या छोट्या मुली पळत येतात आणि एखादं बटन दाबून पुन्हा पळून जातात, किंवा मग आपल्याला मांडीवर घेऊन बस असे बोलतात. तर त्यापेक्षा मोबाईलवरून सगळीच कामं होतात. क्लायंटला व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी करता येते, क्लायंटची डिझाईनची रिक्वायरमेंट समजून घेता येते, त्या अकॉर्डिंगली क्लायंटला डिझाईन वगैरे बनवता पण येते आणि व्यवस्थित त्याची सॉफ्ट कॉपी जी असेल तर ती क्लायंटसोबत आपल्याला शेअर पण करता येते. तर मोबाईल घेऊन मी कुठेही काम करू शकते, हा याचा मुख्य फायदा आहे. तर मी आई असल्यामुळे माझ्या मुलांसोबत वेळ घालवणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्या झोपेच्या वेळेत किंवा खेळताना सुद्धा मी माझे काम करू शकते. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की 5 कामं व्हायची तिथे कधी कधी 2-3च कामं होतात. पण असो, सगळ्याच गोष्टी एकदम परफेक्ट कशा असतील? मुलांसोबत काम करणाऱ्या स्त्रीने अगदी नदीच्या पाण्यासारखं असावं, खाच खळग्यातून प्रवाहासोबत व्हायला हवं. एकदा हक्की प्रवाह थांबला की मग त्याचे डबके होते. त्यामुळे आपल्याला नदी व्हायचं आहे की डबका व्हायचा आहे, तर ते आपण स्वतःच ठरवायचं. तर आय होप मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत वर्क फ्रॉम होमची जी काही पॉझिटिव्ह साईड आहे तर ती आहे तशी तुमच्यासोबत मांडण्याचा मी प्रयत्न करते. आणि आय थिंक तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर तुम्ही तुमच्यामध्ये काय स्किल्स आहेत, तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये छान आहात, तुमचे कलागुण काय आहेत, तर या थोड्याशा गोष्टी थोड्याफार ॲनालिटिक्स करा. एखाद्या वहीमध्ये लिहून काढा की तुमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला वर्क फ्रॉम होम थ्रू इन्कम जो आहे तर तो जनरेट करून देऊ शकतात. आणि त्या अकॉर्डिंगली कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकताय. नो मॅटर की तुम्ही मी करते ग्राफिक्स म्हणून तुम्ही पण ग्राफिक्समध्येच करावं असं काही नाही आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये करू शकताय. मला ग्राफिक्समध्ये आवड आहे आणि मला हे थोडंसं बेटर वाटतंय कारण फोनवरून काम करायचं, तर त्यामुळे मी ही फील्ड
फील्ड चूज केली. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली, तुमच्या आवडीनिवडीच्या अकॉर्डिंगली कुठलीही फील्ड चूज करू शकता. आणि हो, जर तुम्हाला सुद्धा ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल तर आपली नवीन बॅच जी आहे ग्राफिक डिझायनिंगची, मोबाईल ग्राफिक्स डिझायनिंगची स्पेशली, तर ती 4 सप्टेंबरला चालू होते. आणि आता गणेश चतुर्थी निमित्त भरपूर ऑफर्स आपल्या अकॅडमीमध्ये सुद्धा चालू झालेले आहेत. त्यामुळे खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. ओके, तर आता बोलूयात आपल्या चॅलेंजबद्दल, जे की आपण घेतलेलं आहे ॲज अ फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर किंवा सोशल मीडिया मॅनेजर. तर 15 दिवसांमध्ये आपल्याला 50,000 जी काही अमाऊंट आहे तर ती अर्न करायची होती. तर हा आपला चॅलेंज होता. तर लास्ट 6 डेज काही व्हिडिओज अपलोड नाही झाले, कारण माझी तब्येत खूप जास्त बिघडली होती. मला 102 फीवर होता. त्यामुळे काम करता करता व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि ते तुमच्यासोबत पाठवणं तर माझ्यासाठी शक्य नव्हतं. आवाज पण माझा व्यवस्थित नव्हता, त्यामुळे रेकॉर्डिंग्स काही मी केलेले नाहीत. तर 6 दिवसांमध्ये काय ॲक्टिव्हिटीज मी केल्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. जी काय स्ट्रॅटेजी मी वापरली, तर स्ट्रॅटेजी माझी सिम्पल होती. जास्तीत जास्त व्हॉट्सॲप करायचे, कारण तुम्हाला माहिती आहे मला तर कॉल्स जास्त करायला पॉसिबल होत नाहीत बेबीजमुळे. जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटीज करायच्या आणि त्या व्हॉट्सॲपमधून जे काही इंटरेस्टेड क्लायंट्स असतात, ठीक आहे, म्हणजे ज्यांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतात, तर त्यांचे नंबर सेपरेट नोट करून घ्यायचे आणि त्यांनाच फक्त कोल्ड कॉलिंग जे आहे तर ते मी आता करते. जर तुमच्याकडे पूर्ण वेळ असेल, म्हणजे भरपूर वेळ तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही असं करू नका. तुम्ही सगळ्यांना कोल्ड कॉलिंग जे आहे ना तर ते करू शकताय. म्हणजे नो मॅटर की त्यांचा तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायलाच हवा, तुम्ही सगळ्या लोकांना कोल्ड कॉलिंग करू शकताय आणि त्यांचे जे काही रिमार्क्स असतील ना तर ते सिम्पली नोट करून ठेवू शकताय. तर कोणी सांगितलं असेल की 2-3 दिवसांनी कॉल करा किंवा मी व्हॉट्सॲप चेक करतो, पॅकेज बघतो, मग त्यांना फॉलोअप कॉल करायला पण विसरू नका, अजिबात विसरू नका. कारण फॉलोअप कॉल जो आहे ना तर तो खूप जास्त महत्त्वाचा असतो. म्हणजे एखादा क्लायंट विसरला असेल तर त्याला आपण आठवण करून देतो फॉलोअप कॉल थ्रू, किंवा व्हॉट्सॲपला पण तुम्ही त्यांना फॉलोअप मेसेज जो असेल तर तो देऊ शकताय. तर मी या टोटल 6 डेजमध्ये फक्त आणि फक्त व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी केली. जे काही मी तुम्हाला हे सांगितलं, स्ट्रॅटेजीज सांगितल्यात की व्हॉट्सॲप नंबर कसे शोधायचे, ते तुम्हाला मी ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये जे आहे, लास्ट 2 व्हिडिओमध्ये आहे तर सांगितलेलं आहे. त्यामुळे अजूनपर्यंत कोणाला माहिती नसेल की व्हॉट्सॲप नंबर कसे शोधायचे तर प्लीज लास्टचे 2 काय व्हिडिओ आहेत तर ते चेक करा. तर याची सेपरेट एक प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे की एक फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर किंवा सोशल मीडिया मॅनेजर तुम्ही कशा पद्धतीने काम करू शकता. त्यामुळे प्लीज चॅनलवरती जा आणि ती काय प्लेलिस्ट आहे तर ती एकदा चेक करा. आय नो, मी गॅरंटी देऊन सांगते की या सिरीजमधून भरपूर गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला ॲज अ न्यू ग्राफिक डिझायनर किंवा ॲज अ न्यू फ्रीलान्सर जे आहेत तर त्या शिकायला मिळणारच आहेत. तर क्लायंटचे अपडेट्स असे आहेत की टोटल या 6 दिवसांमध्ये आपण टोटल 5 क्लायंट्स जे आहेत तर ते क्लोज केलेले आहेत. 3 क्लायंट्स जे आहेत तर ते सलूनचेच आहेत, 1 क्लायंट जो आहे तर तो कोचिंगचा आहे आणि 1 क्लायंट जो आहे तर तो इंटेरियर डिझायनिंगचा आहे. तर सलूनचे 3 क्लायंट्स आहेत, त्याच्यामध्ये 2 क्लायंट्स जे आहेत तर ते फक्त आणि फक्त ग्राफिक्ससाठी आलेले आहेत. म्हणजे त्यांना फक्त पोस्टर्स हवे आहेत, कारण आता सीझन चालू आहे त्यांचा, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे फास्ट ऑर्डर्स आपल्याला मिळू शकतात या पिरियडमध्ये. जर तुम्ही आत्ताच चालू केलात ना सेम माझ्यासारखं, तर तुम्हाला नक्कीच फास्ट ऑर्डर्स मिळू शकतात. तर 2 क्लायंट्स जे तर ते ग्राफिक डिझायनिंगसाठी आहे, तर त्यांना मी कस्टमाइज पॅकेज दिलेलं आहे. पहिल्या क्लायंटला मी 1500 रुपीज म्हणजे 1500 रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे आणि दुसरा क्लायंट जो आहे तर त्यांना मी 2000चं जे काय पॅकेज आहे तर ते दिलेलं आहे, कारण त्यांना 10 पेक्षा जास्त पोस्ट हवे आहेत. दुसऱ्या क्लायंटला 20+25, ठीक आहे, 25 पर्यंत पोस्ट हवे आहेत. तर त्यासाठी मी त्यांना 2000चं जे काय पॅकेज आहे तर ते दिलेलं आहे. बेसिक पोस्ट आहेत फक्त इंस्टाग्रामच्या, त्याच्यामध्ये ॲडिशनल काही नाही आहे, लोगो वगैरे किंवा पोस्टर्स वगैरे, मोठे ब्राउचर्स वगैरे, तर ते काय नाही आहे. तर त्यामुळे फक्त मी त्यांना 2000चा पॅकेज जो होता तर तो दिलेला आहे. आणि फर्स्ट क्लायंट जो होता ज्यांना मी 1500चं पॅकेज दिलेलं आहे, तर त्यांची रिक्वायरमेंट होती की त्यांना 20 पर्यंत पोस्ट हवे आहेत, पण 2000 रुपीजला ते खूप बार्गेन करत होते आणि मग म्हणून मी त्यांना तो जो पॅकेज होता ना तर तो 1500 रुपयाला देऊन दिला. तर ह्या दोन्ही क्लायंट्सकडून 1000 अमाऊंट जी आहे तर ती रिसिव्ह झालेली आहे. म्हणजे 2000 रुपये जे आहेत ना तर ते फर्स्ट डेला ज्यावेळी त्यांनी त्यांचं काम जे आहे तर ते चालू केलं ना तर त्याच दिवशी त्यांचे जे काही पेमेंट्स होते तर ते रिसिव्ह झालेले आहेत. आणि क्लायंट नंबर 2 जो आहे, ज्यांचे 2000 रुपीज आपण सांगितलेले आहेत, तर त्यांचे रिमेनिंग 1000 रुपीज जे आहेत ते पण रिसिव्ह झाले. फक्त मी त्यांना 1-2 पोस्ट दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं जे काही पेमेंट होतं राहिलेलं तर ते त्यांनी मला दिलं. त्यानंतर क्लायंट नंबर 3 जो की सोशल मीडिया मॅनेजमेंटची सर्व्हिस त्यांना हवी आहे विथ ग्राफिक डिझायनिंग. तर त्यांना ना रील्स हवे आहेत भरपूर जास्त प्रमाणात, तर त्यामुळे त्यांना पण जे काही पॅकेज आपण दिलेलं आहे तर ते 4000चं पॅकेज दिलेलं आहे, कारण त्यांना भरपूर रील्स हवे आहेत. मग ते रील्स घ्यायच्या, त्या एडिट करायच्या आणि मग त्या अपलोड करावे लागतात. सोबतच त्यांना काही ग्राफिक्स पण हवे आहेत, जे की ऑलमोस्ट 10-15
तरी त्यांनी आता सांगितलेलं आहे. त्या अकॉर्डिंगली पॅकेज रेट खूपच कमी आहे, बट स्टील एनिवेज आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे हे जे पॅकेज आहेत किंवा हे जे क्लायंट्स आहेत तर ते आपण सिक्युअर केलेले आहेत. 4000 रुपीज त्यांचं जे काय अमाऊंट आहे तर ते आहे. सगळी अमाऊंट त्यांची जी आहे ते रिसिव्ह झालेली आहे. कधी अमाऊंट रिसिव्ह झाली? ज्यावेळी क्लायंटचे मी लॉग इन ID घेतला, म्हणजे फेसबुक इंस्टाग्रामचे लॉग इन ID, त्यांचे पासवर्ड्स आपण घेतले आणि मग ते आपल्या फोनमध्ये आपण लॉग इन करायचे आणि मग त्याच्यानंतर त्यांना मी एक ग्राफिक्स जो होता तर तो एक पोस्ट जो होता तर तो बनवून दिला आणि त्याच्यानंतर क्लायंटने काहीच ॲडव्हान्स पेमेंट वगैरे नाही, डायरेक्ट सगळंच जे काय पेमेंट होतं तर ते आपल्याला ट्रान्सफर केलेलं आहे. तर तो एक क्लायंट सिक्युअर झालेला आहे. त्यानंतर क्लायंट नंबर 4 जो आहे तर तो आहे कोचिंग इंडस्ट्रीमध्ये. तर त्यांना सिम्पली एक बेसिक प्लॅन जो की 1000 रुपयाचा आहे, कारण त्यांना जास्त पोस्ट नको आहेत. बेसिक 1000चा जो काही प्लॅन आहे तर तो आपण दिलेला आहे आणि या क्लायंटचे सुद्धा 1000 रुपये जे आहे तर ते लगेचच एक पोस्ट दिल्यानंतर त्यांनी लगेचच 1000 रुपीज ॲडव्हान्स पेमेंट जे आहे तर ते केलेलं आहे. लास्ट क्लायंट आपला जो आहे तर तो आहे इंटेरियर डिझायनिंग मधला, जे की पुणे बेस्ड आहे. तर त्यांचे 2 रिक्वायरमेंट्स होते. एक तर त्यांना रील्स पण हवे आहेत, ज्या काय 20-25 रील्स त्यांना लागतील मंथली. ते आपल्याला एडिट करून पोस्ट करायचे, सोबतच 10 ग्राफिक्स लागतील मॅक्झिमम, असा त्यांचा क्रायटेरिया होता. आणि त्यांना पेड ॲडव्हर्टिजमेंट करायचे, म्हणजे डिजिटल मार्केटिंग करायचं आहे. तर त्यासाठी मी त्यांना 2 पॅकेज दिले. पहिलं पॅकेज जे होतं ते 5000 रुपयाचं बेसिक आणि दुसरं जे पॅकेज होतं तर ते 7000 रुपयाचं. त्याच्यामध्ये पेड ॲडव्हर्टिजमेंट्स जे आहेत तर त्या पण इन्क्लूड होणार. पण क्लायंटने 5000चं पॅकेज जे आहे तर ते घेतलं आणि पेड ॲडव्हर्टिजमेंटसाठी सेपरेट जे काय अमाऊंट त्यांना पे करावी लागेल तर ते पे करायला रेडी आहेत. अशा अकॉर्डिंगली टोटल आपण 5 क्लायंट्स जे आहेत तर ते क्लोज केलेले आहेत. तर मी ॲज अ मॉम ऑफ 3 आणि एक हाऊसवाईफ जर या गोष्टी अचीव्ह करू शकते घरातून फोनमधून, तर नक्कीच जर तुमच्याकडे अजून जास्त वेळ असेल, माझ्यापेक्षा जास्त वेळ असेल, तर नक्कीच तुम्ही पण करू शकता. पण तुम्हाला ना कन्सिस्टन्सी तुमच्या कामाच्या प्रती असायला हवी आणि काहीतरी करायचंच आहे अशा उद्देशानेच तुम्ही काम करायला हवं. नाहीतर फक्त करायचं आहे, काहीतरी काम आहे, फक्त पैसे कमवायचे आहेत असं म्हणून जर करत असाल तर मग याच्यामधून तुम्हाला रिझल्ट्स मिळणार नाहीत. तुमचे जे काय एफर्ट्स असतील, तुमचा जो काय फोकस असेल तर तो लावा आणि करायचंच आहे तर या इच्छेने करा. जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल ना तर नक्कीच तुम्हाला याच्यामधून चांगले बेनिफिट्स जे असतील तर ते मिळतील. फक्त कन्सिस्टंट राहा आणि पेशन्स राहा. ॲटलिस्ट 6 महिने द्या या फील्डमध्ये तुम्हाला ग्रो करण्यासाठी. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला तर ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबतच जास्तीत जास्त लोकांसोबत ज्यांना ग्राफिक डिझायनिंग किंवा फ्रीलान्सिंग शिकायचं तर त्यांच्यासोबत व्हिडिओ जो असेल तर तो शेअर करायला विसरू नका. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.